1950 साली ज्या वेळेला 37,000 फक्त वक्फ प्रॉपर्टी होत्या, त्या अचानक 4.5 तरी कशा झाल्या आणि त्या आता 8.25 लाख तरी कशा झाल्या? मग हे जर इतके सगळे गरीब मुसलमान आहेत तर त्यांनी तर वक्फ केलं नाही, मग वक्फ केलं कुणी? मुळात वक्फ केलंच कुणी आहे? जर गरीब आहे भारतातला मुसलमान हा गरीब होता तेव्हा, तर त्या प्रॉपर्टी अचानक वाढल्या कशा? कुणाच्या जमिनी बळकावून या प्रॉपर्टी तयार झाल्या आहेत? सेक्शन 40चा मिसयूज करून या प्रॉपर्टी क्रिएट झालेल्या आहेत. दुसरा मुद्दा, आता उत्तर प्रदेशची जी निवडणुकीच्या संदर्भात एक आकडेवारी बाहेर आली होती, 19%, मी आता उत्तर प्रदेशचा उल्लेख करते कारण उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त वक्फ प्रॉपर्टी आहे. 19% पॉप्युलेशन उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम कम्युनिटीचं आहे. जे सगळे लाभार्थी आहेत, मॅक्सिमम लोक याच्यातले हे शासनाच्या, केंद्र शासनाच्या या नाही तर त्या योजनेचे लाभार्थी आहेत. तुम्ही गरीब असता तेव्हा लाभार्थी म्हणून पात्र ठरता. तुम्हाला आवास योजनेचा लाभ झालाय, तुमच्याकडे घरं नाही आहेत म्हणून तुम्ही लाभार्थी झालात आणि तुम्ही शासनाकडनं घरं घेतली. तुमच्याकडे स्वतःची घरं नाही तर तुम्ही वक्फ केली का हो प्रॉपर्टी? 2,32,000 प्रॉपर्टी उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 2,32,000 प्रॉपर्टी आहेत आणि त्याच्यातलं प्रॉपर्टीचे एरिया लिहिलेल्यांची संख्या किती आहे? 61% प्रॉपर्टीवर 0 एरिया लिहिलाय. 0 एकर एरिया आहे. ग्रेवयार्डचा एरिया 0, मस्जिदीचा एरिया 0.0000. प्रॉपर्टीचा एरिया तुम्ही लिहिणार नाही. मी तुम्हाला वामसी पोर्टल मधलं एक प्रॉपर्टी कार्ड दाखवणार आहे. ते कार्ड असं सांगतंय की तुम्ही प्रॉपर्टीचं नाव लिहिलेलं नाही. मी लगेचच काढते. प्रॉपर्टी कार्ड दाखवते. वामसी पोर्टलवरनं मी डाउनलोड केले आणि ते माझ्या स्लाइडला जोडले. फक्त वक्फ टाइप काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ वक्फ आहे. वक्फ टाइप आहे यूज, वक्फ बाय युजर. अतिशय घाणेरडी कन्सेप्ट आहे. आम्ही यूज करतो म्हणून आमची प्रॉपर्टी झाली. आम्ही यूज करत राहणार. आम्ही कुठेही नमाज पडणार आणि नंतर म्हणणार की आमची प्रॉपर्टी आहे ही, आम्ही देणार नाही कोणाला. कोणाच्याही प्रॉपर्टीवर नमाज पडल्यानंतर ती प्रॉपर्टी दुसऱ्याची होते का? तर एखादी व्यक्ती दान करते. वक्फचं डेफिनेशन काय आहे की दिलेलं डेडिकेशन एखाद्या वाकिफनी, वाकिफ म्हणजे जो दान देतो तो दान करता, जो मनुष्य दान देतो त्याचं नाव तुम्ही प्रॉपर्टीवर लिहिणार नाही. आई वडील सुद्धा आपल्या मुलांना जेव्हा एखादी गोष्ट देतात आपल्या पश्चामध्ये त्यांच्याकडे असावी असं वाटतं तेव्हा ते विल करतात. हयातीमध्ये द्यायचं असेल तर ते गिफ्ट डीड करतात. देणाऱ्याचं घेणाऱ्याचं नाव असतं. नातेवाईक आपापसात जर डीड करतात, बाहेरची व्यक्ती आपल्याला जेव्हा वस्तू विकत घेतो तेव्हा आपण त्याच्याकडनं जमीन विकत घेतो तेव्हा डीड करतो. सेल डीड, अग्रीमेंट टू सेल, सेल डीड या प्रोसिजर आहेत. इथे वाकिफचं नाव नाही, ऍड्रेस नाही, काहीच म्हणजे काही नाहीच आहे. लँडचा टाईप नाही, बाउंड्रीज नाही, प्रॉपर्टी स्पेसिफिकेशन्स नाहीत, खाता नंबर नाही, एस्टिमेटेड व्हॅल्यू नाही, इन्स्पेक्शन डन नो, काही नाही. आम्ही काही सांगणार नाही, पण ही प्रॉपर्टी आमची, आम्ही सर्वे नंबर टाकणार आणि ती प्रॉपर्टी आमची झाली. या पद्धतीने लाखो प्रॉपर्टी या वामसी पोर्टलवर नोंदवल्या गेल्या असल्या तरी सुद्धा आपल्या असं लक्षात येतं की कुठल्याही प्रकारे स्पेसिफिकेशन न देता कुठल्याही प्रॉपर्टीला क्लेम केलंय. अशा सांगत होते की उत्तर प्रदेशमधल्या 61% प्रॉपर्टीवर 0 एकर लिहिलाय. ज्या प्रॉपर्टींचं डीड झालेलं आहे अशा प्रॉपर्टींची संख्या उत्तर प्रदेशमधली 1.43% आहे. फक्त 1% प्रॉपर्टीचं डीड झालंय, प्रोसिजर पूर्ण झाली आहे.